साईयोग फाउंडेशनद्वारे गणेशाचे पर्यावरणपूरक विसर्जन। पर्यावरण संवर्धनाचा वसा घेतलेल्या राहता येथील साईयोग फाउंडेशनद्वारे सालाबादप्रमाणे यावर्षीही गणेशाचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले। शाडू मातेच्या गणेश मूर्तीची सजवलेल्या बैलगाडीतून पारंपरिक वाद्य ताशाच्या गजरात मिरवणूक काढत मंत्रोच्चारासह पूजा करत स्थापना करण्यात आली। सकाळी व संध्याकाळी मान्यवर अतिथी व फाउंडेशनच्या ज्येष्ठ सदस्यांच्या हस्ते आरती करण्यात आली। गुरुवारी सत्यनारायण पूजा व महाप्रसाद करण्यात आला। यावेळी प्रांताधिकारी तथा राहता नगरपालिकेचे प्रशासक माणिकराव आहेर यांच्या हस्ते आरती करण्यात आली। तसेच फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य नारायण गाडेकर व श्रीनिवास शिवाजी पोटे यांनाही त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रावीण्य मिळाल्याबद्दल प्रांताधिकारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। शिक्षक दिनी मान्यवर शिक्षकांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करून सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी साईयोग फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी मनोगत व्यक्त करताना गुड मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष अरुण मोकळ, प्रवीण खंडीझोड व रवींद्र धस यांनी मनोगत व्यक्त करताना फाउंडेशनच्या या आगळ्या गणेशोत्सवाचे कौतुक करत सर्व गणेश मंडळांनी याचे अनुकरण करावे असे आवाहन केले। निरोप देत असताना हा जो आनंद आहे, हा निसर्गाचा आनंद निसर्गासमवेत साजरा करत असताना सहयोग ग्रुपच्या माध्यमातून गेली 10 दिवस गणपती बाप्पाची पूजा अर्चा आणि त्याचं स्मरण करण्याचं काम, तसंच निसर्ग पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण करण्याचं काम सहयोग ग्रुपच्या माध्यमातून झालं आहे। पर्यावरणपूरक गणपती बाप्पा बसून या ठिकाणी राहता नगरीमध्ये एक आदर्श घालून आजची जी मिरवणूक होती ती सुद्धा एक आदर्शवत अशी मिरवणूक होती। या ठिकाणी सर्व सहयोग ग्रुपचे सन्माननीय सदस्य आणि सहयोग ग्रुपला बांधून ठेवण्यासाठी एक महत्त्वाचा पिलर उभा असावा लागतो, तो सदोदित तो कार्यमग्न असावा लागतो। आणि डॉक्टर बापूसाहेब पानगव्हाणे यांच्या माध्यमातून आणि त्यांचे जे खंदे हात आहेत त्या खंदे हातांच्या माध्यमातून त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या सर्व सहयोग ग्रुपच्या सर्व सदस्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देईल की राहता नगरीमध्ये खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर असं आदर्शवत सांस्कृतिक जोपासना करण्याचं काम कोणतंही मंडळ करत नाही। आणि म्हणूनच हा एक सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना या ठिकाणी गणपती बाप्पाला आपण एक निसर्गपूरक निरोपसुद्धा दिलेला आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी जसं फक्त उक्तीतून नाही तर कर्तृत्वातून आणि त्याच्या वागणुकीतून मधून आचरणातून सुद्धा आपण पर्यावरणपूरक वागत असतो। अशाच प्रकारचं वर्तन आणि आपल्याला साईबाबा वीरभद्र महाराज आणि गणपती बाप्पा देत असतो। सर्वांना या नवीन इथून सुरू होणाऱ्या पुढच्या दिवसासाठी सद्बुद्धी, सद्वर्तन आणि आपल्या सुधन मिळण्यासाठी मी या ठिकाणी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करतो आणि सहयोग ग्रुपच्या सर्व सदस्यांचे आभार मानतो। धन्यवाद। आम्ही तुमचं सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। अत्यंत उत्साहामध्ये सहयोग फाउंडेशननं हा पर्यावरणपूरक गणपती या ठिकाणी गेले 10 दिवसापासून आपण या पर्यावरणपूरक गणपतीची मनोभावी पूजा करत आहोत। आणि सर्व सदस्यांना आणि महिला भगिनींना मी खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो की आपण या उत्साहामध्ये मोठ्या हिरिरीनं या ठिकाणी सहभाग नोंदवला। असाच सहभाग आपला याही पुढे अपेक्षित आहे। आपल्या सर्वांना गणपतीराया सद्बुद्धी देवो, आरोग्य चांगलं देवो अशी मी सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि सहयोग फाउंडेशनच्या वतीनं आपल्या सर्वांना एकदा पुन्हा एकदा धन्यवाद देतो। विशेषतः या पर्यावरणपूरक गणपती महोत्सवामध्ये आपल्या सहयोग फाउंडेशनचे जे सदस्य आहे, सक्रिय सदस्य, त्यामध्ये बबलूजी फटांगरे असेल, रविभाऊ धस असेल, त्याच्यानंतर व्यंकटेश आयरे असेल, डॉक्टर पानगव्हाणे सर असेल, मनोजजी पिपडा असेल, या सर्वांनी आणि त्याचप्रमाणे गोरखतात्या दंडवते असेल, सर्वच सन्माननीय सदस्यांनी खूप मोठ्या सहभाग या ठिकाणी नोंदवला आणि उत्साहाने या ठिकाणी आपण गणेश उत्सव या ठिकाणी समाप्त करत आहोत। आणि आपल्या सर्वांच्या समेत या ठिकाणी श्री गणेश मूर्तीचं विसर्जन करून पर्यावरणपूरक गणेश मूर्तीचं विसर्जन करून हे जे पाणी आहे आपण वृक्षांना आपण घालणार आहोत। गणपती बाप्पा पुढच्या वर्षी
लवकर या.